संविधानाला प्रथम वंदन ह्या मागच्या करत आणि समोरच्या अशा बसल्या जशा का थंडीनं कळल्या नवऱ्याचा मार खाऊन आल्या. अहो माय, हे संविधान जर आमच्या जीवनात आलं नसतं तर मनुस्मृती नुसतं चूल आणि मूल होतं. माय खंडीनं लेकरं पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला आणि नवरा मेला की नवऱ्या संग सती जावं लागे. पण या संविधानामुळे आज माणसाच्या बरोबरीत अधिकार आहे. माय, कालच्या जमान्यात होतं की माणसं 2-2 बायका करे, आता बायका 4-4 बायका करत नवरे करतात. माय बरोबर की नाही? पहिले असं होतं नुसतं 60 वर्षाचा माणूस त्याला 30 वर्षाची बाई देत होते. आता जमाना बदलला माय. आता 40 वर्षाची बाई 25 वर्षाच्या पोरासंग लग्न करून राहिली. माय, बाबासाहेबांना तुम्हाला अधिकार दिलाय आणि टाळ्या वाजवायला वंदन असं हात जोडून केलं पाहिजे. तुम्ही नतमस्तक झाल्या पाहिजे. त्या भारतीय संविधानाला प्रथम वंदन. संविधानाचं तुम्हाला काही नाही करत, तसेच जगून राहिले करे. त्या भारतीय संविधानाला अंधाराच्या अज्ञानात अंधारात दाविला मा प्रकाश. क्या बात है. मार्गाने ज्ञान तेजाने केला आमचा विकास. या प्रगतीने काल आमचा जमाना कसा होता, आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. काल नुसतं चूल आणि मूल, पण आज माणसाच्या बरोबरी छातीला छाती लावून कांद्याला कांद्या लावून बाई उभी आहे. कशामुळं? बाबासाहेबांमुळं. या प्रगतीने वैरी सारे लाजे. या प्रगतीने वैरी सारे लाजे. या भारतीय संविधानाला संविधानाने स्त्री पुरुषाला संविधानाने मी वाटच पाहून राहिली होती कोणी येते का नाही येत म्हणून. बेबीताई प्रधान, संविधान गीताबद्दल माझ्या बहिणीकडून, भीमाच्या वाघिणीकडून, भीमाच्या लेकीकडून 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. या संविधानाने स्त्री पुरुषाला, काल तुम्हाला माहिती आहे बायाची एका इकडे राहायची, आता बघा कशा बसली आहे. माणसाले म्हणजे उठा रे उठा. संविधानाने स्त्री पुरुषाला हक्क दिले समान. भीमरायाच्या त्या लेखनीने कार्य केले शिरसाट यांच्याकडून 100 रुपये आले. तसेच आमचे बाबा भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. काकाजीसाठी टाळ्या वाजवा. हाँ, ते म्हणते ना, राम का नाम लेते लेते उम्र यूं बिताई, मेरे भीम का नाम लिया तो बूढ़ों को जवानी आई. हाँ, कसे उठून नाचत आहे बघा तुम्ही. दत्न पिकअप सन्ना हो रे बाबाचं.
भीमरायाच्या ममता इंगडे यांच्याकडून गडबड करू नका रे, गडबड करू नका रे, कार्यक्रमाला गालबोट लागेल असं काम करू नका रे. चला ज्याला ऐकायचं असेल ते ऐका, नाही तर कार्यक्रमाच्या बाहेर जा. बिलकुल गडबड करू नका. आणि जो कार्यक्रमामध्ये गडबड करून त्याला उचलून फेका तिकडं. बिलकुल इथं गडबड करू नका. इथं सगळे आपले बाबासाहेबांचे लेकरं आहेत. इथं भांडण करायसाठी आले, कार्यक्रम बघायसाठी आले.